जय शिवराय मित्रांनो राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे। अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची थकीत वीज बिलं माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। याच्या संदर्भातील एक अधिकृत असा जी.आर. आज 21 ऑगस्ट 2026 रोजी काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण यापूर्वीच अपडेट घेतलं होतं। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जवळजवळ 42,000 कोटी रुपयाची वीज बिल माफी करण्याचा निर्णय घोषणा केलेली होती, परंतु याच्यावरती टीकाटिप्पण्या करण्यात आल्या होत्या। सरकारच्या माध्यमातून हे कसं केलं जाणार, याच्यासाठी निधी कुठून आणला जाणार वगैरे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते। आणि याच्याच मध्ये आज अखेर 21 ऑगस्ट 2026 रोजी एक जी.आर. निर्गमित करून या योजनेला मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर महावितरणकडे असलेले जवळजवळ 32,679 कोटी रुपयाचे कर्ज, या कर्जदायित्वाची पुनर्रचना करणं, त्याच्या व्याजाच्या रकमा या सर्व भरणं, याच्यासाठी राज्य शासनाने हमी घेतलेली आहे। आणि जवळजवळ 45,694 कोटी रुपयाच्या रकमेचं हे व्यवस्थापन शासनाच्या माध्यमातून केलं जाणार आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सध्या आतापर्यंतची मुदत, त्याच्यावरील व्याज हे सर्व या ठिकाणी शासनाने याची कर्जाची हमी घेतलेली आहे। याच्यामध्ये राज्य शासनाकडून एक नियोजन करण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये 15 वर्षाच्या मुदतीचे दीर्घकालीन सरकारी रोखे जारी करून हे कर्ज फेडण्याचं ठरवलं होतं, ज्यामध्ये पहिली 10 वर्ष मुदल परतफेडीवरती स्थगिती आणि पुढील 5 वर्षांमध्ये परतफेड अशा प्रकारची प्रस्तावित करण्यात आलेली होती। याच्याऐवजी आता शासनानं रोखे जारी करण्याचा निर्णय वगळला आहे। त्याऐवजी बँका वित्तीय संस्थांच्या मूळ अटी शर्तीनुसार आणि वेळापत्रकानुसार पुढील 11 वर्षांमध्ये 2036-37 पर्यंत राज्य सरकार थेट अर्थसंकल्पात तरतूद करून या कर्जाची मुदल आणि व्याजाची परतफेड करणार आहे, ज्याच्यामुळे आता एकंदरीत 45,694 कोटी रुपयाच्या या रकमेची या ठिकाणी व्यवस्थापन केलं जाणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे व्यवस्थापन करत असताना या कर्ज हस्तांतराच्या बदल्यामध्ये महावितरणच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वीज बिलांच्या थकबाकीची ही रक्कम राज्य शासनाच्या खात्यामध्ये हस्तांतरित करणं बंधनकारक राहणार आहे। म्हणजे जी काही शेतकऱ्यांची थकीत बिलं असतील त्या बिलांचं भुगतान आता राज्य शासनाच्या माध्यमातून केलं जाणार आहे। शेतकऱ्यांची वीज बिलं ही नील केली जाणार आहेत। मित्रांनो, याच्यामध्ये जे काही आता इतर बँकांकडून कर्ज घेतलेली आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्याजदर आकारले जात आहेत। बँक ऑफ महाराष्ट्र प्रमाणेच आरईसी, पीएफसी, हुडको इत्यादी जे काही संस्था आहेत त्यांनी सुद्धा 7.5% प्रतिवर्ष असा व्याजदर लावा आणि याच्यासाठी महावितरणनं पाठपुरावा करावा अशा प्रकारचा निर्देश सुद्धा या जी.आर. मध्ये देण्यात आलेले आहेत। एकंदरीत मुदल आणि याच्यावरील व्याज हे पुढील 11 वर्षांमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून फेडलं जाणार आहे आणि याच्याच माध्यमातून शेतकऱ्यांची संपूर्ण वीज बिल माफी केली जाणार आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक असा हा निर्णय, ज्याच्यामुळे आता बिलावरती येणारी जी काही रक्कम आहे, जी काही थकीत देणं आहे, हे कुठेतरी नील होणार आहे आणि शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। धन्यवाद।